या परत आता आता आंबे लागायला म्हणजे मोहर यायला सुरुवात झालं, पण एकही मोहर टिकत नाही. संपूर्ण माकडं खेळत म्हणजे असतात. दरवर्षी माकडं 10 आता यावर्षी 200 होती, तर पुढल्या वर्षी 300 होणार आणि याच्यावर कोणाचं काही लक्ष आहे की नाही मला माहित नाही, पण काय याच्यातलं उत्पन्न मिळत नाही. हो. आणि तुम्हाला काय ह्या बागेमध्ये तुम्हाला काय उत्पन्न काय होतं? काही यावर्षी काही गेले 10 वर्ष बागेमध्ये काही 10 पैशाचं उत्पन्न नाही. पण बाग म्हटल्यानंतर स्वच्छ ठेवलं पाहिजे, म्हणून आम्ही ती स्वच्छता करतो. पण त्याच्यामधलं उत्पन्न यावर्षी काही नाही आहे. संपूर्ण लॉस बाग आहे. संपूर्ण शेतकरी मी असेल त्याच्यापेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला पूर्ण शेतकरी त्या होरपळलेला आहे. माकडांमुळे किती नुकसान झाले तुमचं? या वर्षी नसे तर गेले 5 वर्ष 5 ते 7 वर्ष माकडाने काही ठेवलेलं नाही. फणस लागला तर फणस एक गावत नाही आम्हाला. दरवर्षी आम्ही 2 ट्रक फणस भरून मुंबईला जायचो. यावर्षी एकही फणस हं. किंवा आडसर म्हणतात म्हणजे नारळाला आमच्याकडे हां. गावठी भाषेत कोकणामध्ये आडसर शेळं म्हणतात. ओके. ते एक सुद्धा आम्हाला स्वतःला पाहुणा आला तर किंवा कोणी अधिकारी आला तर त्याला आम्ही काढून एक आडसर द्यायचो. हं. काही म्हणजे एकही नारळ नाही, फणस नाही, काजू नाही. काजूची सुद्धा फळं आता छोटी-छोटी लागली ती उरबडून टाकतात. त्यामुळे त्या माकडांमुळे काही भेटत नाही. माझंच नव्हे तर पूर्ण घावनळ्या गावातील सर्व शेतकऱ्यांची नुकसान झालेले आहे. नारळाचे, आंब्याचे, त्याचबरोबर काजू लागले.